नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्याशी ज्या पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे, तो माझ्या मुलीचा म्हणजे केतकीचा अतिशय आवडता पदार्थ आहे आणि तो पदार्थ म्हणजे मेथी मटर मलाई. ही भाजी तिला इतकी आवडते की लहानपणापासून मला जेव्हा ही भाजी येत नव्हती तेव्हापासून या भाजीची फरमाईश ती करते आणि नंतर मी काही वर्षांनी ती शिकून घेतली. आता ती मुंबईत असते, पण तिथून निघताना तिचा मला फोन येतो की आई, मेथी मटर मलाई नक्की कर, मी या दिवशी पोचते. तर ती भाजी मी शिकल्यानंतर वेगवेगळ्या पद्धती बदलत बदलत मी माझी एक पद्धत सेट केलेली आहे. तर ती कशी करायची माझ्या पद्धतीने हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण त्याचं साहित्य बघूया. मेथी मटर मलाई ही भाजी आपल्याला नावावरनं असं वाटतं की बापरे काय असेल याच्यामध्ये, पण खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी खूप छान पद्धतीने करता येते. मी त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते. हा मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे. याच्यातलं तिखट, मोहरी, थोडंसं जिरं आणि काळा मसाला एवढा आपल्याला लागणार आहे. हा गोडा मसाला आहे, घरी जो आपण आमटीला वापरतो तो आहे. तेल लागणार आहे. त्याच्यानंतर ही स्वच्छ धुवून चिरलेली मेथी आहे. निवडली मी आधी, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि मग चिरली. ही 2 वाट्या आहे. त्याच्यानंतर हे 1 वाटी मटार आहे. आत्ता मटारचा सीझन जस्ट संपला आहे म्हणून मी फ्रोझन मटार छान स्वच्छ पाण्याखाली धुवून नॉर्मल टेम्परेचरला हे आणून घेतलेले आहेत. हे 1 वाटी आहे. त्याच्यानंतर 3 मीडियम कांदे मी उभे उभे चिरून घेतले, ते आपल्याला लागणार आहे. हे अमूलचं क्रीम आहे. मी तुम्हाला हे मुद्दाम दाखवते कारण बाकीच्या खूप याच्या ब्रँड्सची क्रीम आपल्याला मिळतात बाजारामध्ये, पण माझा असा अनुभव आहे की हे क्रीम सगळ्यात बेस्ट आहे. तर तुम्ही शक्यतो हेच वापरा. हे 1 वाटी मला लागेल आणि थोडं कमी जास्त वाटलं तर आपण करू शकतो आवडीनुसार, म्हणून मी हे एक्स्ट्राचं पण ठेवलेलं आहे. मीठ आपल्याला लागेल, साखर लागेल, त्याच्यामध्ये एक 8 ते 10 काजू लागतील. त्याच्यानंतर 2 मिरच्यांचे तुकडे करून घेतले. लसणीच्या एक 5-6 मोठ्या लसूण आहेत, त्या 5-6 पाकळ्या आहेत. लहान असतील तर 8 ते 10 लागतील. त्याच्यानंतर 1 चमचा आलं आहे आणि ही कसुरी मेथी आहे, ही 1 चमचा आहे. तर असं हे सगळं साहित्य आहेत. तर चला आपण आता मेथी मटर मलाई करायला घेऊया. ही मी स्टीलची कढई इथे ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते, 1 चमचाभर. गॅस मोठा केला आहे. आता याच्यामध्ये हा कांदा आपल्याला घालायचा. हा छान परतून घ्यायचा कांदा, थोडा गुलाबीसर होईपर्यंतच परतायचा आपल्याला. हा काय ब्राऊन करायचा नाही आहे. एक 2 मिनिट हा कांदा परतून घ्यायचा. आता गॅस कमी केला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं, मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि आलं घालायचं. याच्यामध्येच आपल्याला कसुरी मेथी घालायची आणि हेही सगळं परतून घ्यायचं. आता याच्यात थोडंसं तेल अजून घातलं तर चालेल. पुन्हा 1 चमचाभर तेल मी घातलं. छान त्याचा खमंग सुवास येतोय.
हे पण 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मी गॅस कमीच ठेवलेला आहे, कारण आपल्याला याचा रंग ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे, फक्त ते परतलं जाणं महत्त्वाचं आहे. आता हे छान परतल्या गेलं आहे. 1-2 मिनिटं आपण परतलं आहे. आता हे आपण एखाद्या प्लेटवर काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे पूर्णपणे. ते मी आता थंड करून घेते. हे आपण एका डिशमध्ये घेऊन सगळं मिश्रण थंड केलेलं आहे पूर्णपणे. आता याच्यामध्ये मी 7-8 काजू आणि थोडीशी चिरलेली जी मेथी आहे ती पण घालणार आहे याच्यामध्ये, आणि हे सगळं मी आता मिक्सरमधून काढून घेते. आता आपण आधीच्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊया. हे मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून घेतलं आहे. हे तापलं की आपण फोडणी करूया. मी दाखवते. हे मी मिक्सरमधून मगाशी घेतलेलं काढलं सगळं मिश्रण. ते असं दिसतंय. छान एकदम बारीक काढायचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की ते नीट मिक्सरमध्ये होत नाही आहे तर थोडं पाणी घालायला हरकत नाही. तसं मी एक थोडं अगदी पाववाटी पाणी घालून ते असं बारीक काढून घेतलं. मोहरी घातली थोडी. मोहरी तडतडली आता छान. आता जिरं घालायचं थोडं. पाव चमचा घातलाय. आता याच्यामध्ये हे गॅस कमी केलाय मी. हे मिश्रण घालायचं. सगळं घालून घेते. थोडं जे राहिलेलं आहे ते मी पाणी घालून काढून घेणार आहे. आता हे छान परतायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, कसुरी मेथी, एक 7-8 काजू, थोडीशी मेथी, असं सगळं आपण घातलेलं आहे. त्या मेथीमुळेच हा असा रंग त्याला आलेला आहे. हे एक 2-3 मिनिटं आपल्याला परतायचं. आता मी याच्यामध्ये ही मेथी घालते सगळीच. वा वा, इतका सुंदर सुवास येतोय. ही पण 1-2 मिनिटं परतायची आपल्याला. या
ग्रेव्ही बरोबर. मी गॅस आत्ताही कमीच ठेवलेला आहे. आपल्याला ही मेथी खूप जास्त शिजवायची नाही आहे, कारण नंतर आपल्याला ती उकळवायची आहे सगळ्या मिश्रणाबरोबर, तेव्हा ती आपोआप शिजतेच. त्याच्यामुळे हे 1-2 मिनटं फक्त आपल्याला हे परतायचं. आता मगाशी त्या मिश्रणात जे पाणी घातलं होतं आपण मिक्सरमध्ये, ते उरलेलं मिश्रण पाण्यासकट काढून घ्यायचं आणि याच्यात घालायचं. आता या स्टेजला याच्यामध्ये मटार घालायचे. 1 वाटी आपण जे घेतले. आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालायचं आहे. गॅस थोडा वाढवते मी. साधारण 1 अर्धी वाटी पाणी मी याच्यात घातलेलं आहे. हे बघा. आणि आता आपल्याला याच्यामध्ये क्रीम घालायचं आहे. क्रीम घातलं आहे. हे अख्खं वाटीभर जे क्रीम मी घेतलं ते मी सगळं घातलं आहे. तो परफेक्ट जो मेथी मटर मलाईचा जो रंग असतो तो आलेला आहे बघा. मला असं वाटलं होतं की याच्यापेक्षा थोडं जास्त क्रीम लागू शकेल, पण ॲक्च्युली नाही लागलं. तेवढंच कामाला आलं, व्यवस्थित तेवढंच पुरलं आपल्याला. आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची. आता इथे मी थोडंसं तिखट ॲड करणार आहे. साधं तिखट आपलं जे लाल रंगाचं असतं ते इथे ॲड करते. ती 2-3 चिमूट घातलं आहे मी ते, कारण ही भाजी ना तशी तिखट नसते, ही गोडसर भाजी असते. आता याला छान उकळी येते. हा आपल्याकडे जो गोडा मसाला आहे तो पण मी अगदी पाव चमचा जस्ट ॲड करते. कोणी कोणी याच्यात गरम मसाला सुद्धा ॲड करतात, तोही चालतो, पण मी आमच्याकडे गोडा मसाला जास्ती वापरतात, त्याच्यामुळे मी तो गोडा मसाला ॲड केला. आता ही उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घातलेलं आहे. आता मी लो गॅसवर ही बरोबर साधारण 2 मिनटं मी याला छान वाफवून घेणार. या भाजीला गॅस कमी केलेला आहे. आता आपण याला छान वाफ देऊया. आता 1-2-3 मिनटं झालेली आहे. वा वा, सुंदर भाजीला छान उकळी आलेली आहे. तुम्हाला मगाशी मी साखर टाकत असताना असं वाटलं असेल की खूप जास्त साखर टाकली आहे. मी 2 चमचे कंप्लीट साखर टाकली याच्यात, कारण की ही भाजी स्वीटच असते, गोड असते ही भाजी थोडी, आणि ती तशीच चांगली लागते. आता ही आपली मेथी मटर मलाई कम्प्लिटली करून तयार झालेली आहे. आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया. की सुंदर दिसते ही, व्हेरी टेम्पटिंग. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे.
खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. मटार छान शिजलेला आहे यातला. बघा, तर अशी ही मेथी मटर मलाई केतकीची आवडती तयार आहे. टेस्ट करून बघते. खूप गरम आहे. कमाल झाली आहे. माझ्याच पदार्थाची मी तारीफ करणं मला ऑकवर्ड होतं, पण खरंच कमाल झाली आहे. त्याच्यामुळे मी करते तारीफ. आणि ही मला स्वतःला सुद्धा ही भाजी खूप आवडते. आणि मला ही काही वर्ष येत नव्हती आधी. मग माझी एक मैत्रीण आहे, तिने मला ही शिकवली होती. तर तेव्हापासून मी ती करायला लागली. मग मी त्यात थोडेसे बदल केले. त्याच्यामध्ये गरम मसाला घालायची, मी गोडा मसाला घातला आहे. त्याच्यानंतर ती कसुरी मेथी घालायची नाही, मी कसुरी मेथी घातली. त्याने आणखीन एक वेगळा स्वाद आला त्याला. आणि मी त्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा ती आपण मिक्सरला लावतो तेव्हा थोडीशी कच्ची मेथीसुद्धा टाकली. त्याने त्याला एक सुंदर असा पोपटी रंग जो असतो तो आला. आणि क्रीम घातल्यामुळे आणखीन तो रंग निखरून आला छान. तर अशी ही मेथी मटर मलाई तुम्ही पण ही रेसिपी फॉलो करून घरी तयार करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.